जो वॉल्स ऑफ वॉच आपण देतो आहोत, घड्याळ एक दिलं जात आहे. आपण आदित्य पाटीलला हा पुरस्कार प्रदान करतो आहोत. या आणखीन एक महत्वपूर्ण सामना आपल्या भेटीला येतोय. टॉस जिंकला श्री दत्त भातान या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आणखीन एक महत्वपूर्ण मॅच आपल्या भेटीला येईल. तर या सामन्यामध्ये या पूर्वार्धामध्ये या आपण आवाज ऐकूयात किरणजी भोईर सरांचा. धन्यवाद. धन्यवाद जयेश भोसले सर. बिल्कुल चलते हैं मैच की तरफ. सेकंड राउंड का यह पहला मुकाबला आपके सामने मेघनाथ शेठ प्रतिष्ठान जासई बनाम उनके खिलाफ खेलेगी श्री दत्त 11 भातान. यानी कि जासई टीम की चर्चा करेंगे तो हमारे सह खजीनदार महेश भोईर इनके द्वारा इस टीम को बिल्कुल पैक किया गया है. जासई टीम की अगर चर्चा करेंगे तो निश्चित उनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे. मंच के ऊपर आप देख सकते हैं पूरी तरीके से प्रणय पाटिल, उनके समेत आशीष पाटिल साहब, रविंद्र पाटिल साहब, कैलाश दादा पूरी तरीके से मैच का आनंद लेते हुए. गणेश भोईर साहब, उनका भी स्वागत करेंगे. राजन पाटिल साहब, प्रदीप ठाकुर साहब, परशुराम घरत साहब, अनिरुद्ध ठाकुर साहब और पूरी तरीके से खाता पिता ग्रुप भी एंजॉय करता हुआ उनका भी स्वागत करेंगे. और चलते हैं मैच की तरफ जहां पर स्टार क्रिकेट क्लब के सभी खिलाड़ी पूरी तरीके से दमदार अपना आनंद लेते हुए उनके द्वारा भी इस टूर्नामेंट के लिए 5000 का डोनेशन दिया गया, उनका भी हम स्वागत करेंगे. पंकज को देख सकते हैं, ढोल्या पाटिल दमदार क्रिकेटर है दोस्तों. तो बिल्कुल चलते हैं मैच की तरफ. खास करके सूर्या की बात करेंगे जो आज वरद विनायक आपने देखा कि मैदान के अंदर खेली, हाईवे दीवा वाइल्ड कार्ड एंट्री मिली थी. टीम ने शानदार परफॉर्मेंस दिखा और अपना पहला जीत हासिल करते हुए उनका अगला मुकाबला बामन डोंगरी टीम के खिलाफ खेला जाएगा. बंटी स्ट्राइक एंड पर बल्लेबाज होंगे और नॉन स्ट्राइकर बल्लेबाज साइश. जिस बल्लेबाज ने जय माता दी दिगुड़े की वो नाइट टूर्नामेंट खेली गई थी मयूर शेरकरत, वहां पर अपने करियर की बाइक जीती थी. उसके बाद जासई के मैदान के अंदर मेघनाथ शेठ प्रतिष्ठान के टूर्नामेंट में 8 गेंदों में 8 छक्कों का विक्रम और सबसे फास्टेस्ट 50 का रिकॉर्ड इस खिलाड़ी के नाम पर है. और उनके साथ होंगे बंटी. उड़न प्रीमियर लीग में जिसने अपनी दमदार दावेदारी पेश की थी वो बल्लेबाज बंटी. मैदान के अंदर प्रवीण भोईर जिसके नाम पर 4 टू व्हीलर बाइक है दोस्तों, खास करके पल्सर बाइक जीती थी ओले के मैदान के अंदर, वो प्रवीण बॉलिंग मार्ग पर तैयार होंगे.
बंटी और प्रवीण के बीच में ये लड़ाई आपके सामने नजर आती हुई। गेम इज ऑन। पावर प्ले की पहली गेंद फेंकेंगे, सामने बल्लेबाज होंगे बंटी जो विस्फोटक बल्लेबाजी के लिए बिल्कुल जाने जाते हैं, लेकिन उतने ही चालाक गेंदबाज प्रवीण और बंटी के बीच में लड़ाई। तो पहली गेंद बिल्कुल तेज बॉल डाला हुआ था, कट मारना चाहते थे, सामने से गेंद को निकाला, डॉट बॉल की समाप्ति। 4 ओवर में पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठल क्लब झांसी टीम को कम से कम 45-50 के भीतर तो जाना भी इनके लिए बहुत जरूरी होगा। प्रवीण तैयार और स्लोवर 1 गेंद किया था। इस गेंद को फील्डर है शॉर्ट एक्स्ट्रा कवर में 30 फील्डर 30 सर्कल में प्रदीप भोईर जब तक गेंद को रोके तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय था। 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर। 1 रन खाता खोला है वेदिका एंटरप्राइजेस के सर्वे सर्वा बलिशेठ, इनकी ओर से शुभकामनाएं झांसी टीम के लिए। और एक तरफ आप देख सके दोस्तों सीएम भोईर यानी कि भातान ग्राम पंचायत के माजी सरपंच जिनके हमने दमदार ट्रॉफी देखी थी और उस ट्रॉफी के ऑर्गेनाइजर चंद्रकांत शेठ भोईर, इनके ओर से भातान टीम को शुभकामनाएं। साइश तैयार होंगे। 1 रन स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल अभी तक लग चुका है। और ये फुल टॉस कैप पे खेलने का प्रयास, पावर पे फायदा जरूर मिलेगा। फील्डर पीछे दौड़ रहे जरूर लेकिन रोकने में असमर्थ और साइश मात्रे के बल्ले से ये पहली गेंद फेस करते हुए 4 रन। यस अंपायर, बीमर के लिए बिल्कुल यहां पर चेक, बैटिंग टीम रिव्यू हुई है, शायद उसकी वजह से ये थर्ड अंपायर की तरफ निर्णय जा चुका है। क्या बढ़िया डांस किया है पारू को, पारू वैसा उची पारू। ये कहां का दर्शक है? ये बेलपाड़ा का दर्शक है। अरे वाह वाह वाह, भाभी जी देखेगी तो बहुत खुश होगी। चलिए थर्ड अंपायर आइए, निर्णय की प्रतीक्षा करेंगे। ये बीमर है या नहीं इसके लिए जरूर चेक किया जाएगा। तो फेयर डिलीवरी थर्ड अंपायर डिसीजन। तो रिव्यू यहां से गवा चुकी है टीम मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठल क्रिकेट क्लब झांसी। 4 रनों के साथ यहां पर साइस ने अपना खाता खोला और टीम का टोटल स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 5 रन। मैच अच्छा होगा, दोनों भी टीमों की ताकत है, गेंदबाजी बल्लेबाजी। पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए फिलहाल स्टार्ट बढ़िया देते हुए झांसी टीम। और ये इस बार बढ़िया शॉट, एक और शानदार मिड ऑन के ऊपर से लॉन्ग ऑन की तरफ गेंद सीमा रेखा पार, 4 रन। गोरा गोरा ये बिल्कुल पूरे जमाने में आप ये संगीत सुनते थे जब किसी का साकरपुड़ा रहता है, किसी की हल्दी रहती है, तो ये संगीत बिल्कुल आप सुनते हैं और ये पुराने जमाने के संगीत पूरी तरीके से छा जाते हुए। और इस बार स्लोवर 1 गेंद थी, मौका बनेगा, ऑफ कटर की डिलीवरी, बल्लेबाज आउट, साइश मात्रे, बड़ा झटका लगेगा टीम झांसी को। यहां पर पहला करारा झटका बिल्कुल मैदान से बाहर आता हुआ, यह बहुत बड़ा झटका। साइश लौटेंगे मैदान से बाहर और उनकी जगह लेने के लिए झांसी ग्राम पंचायत के विद्यमान सदस्य तथा एक दमदार ऑर्गेनाइजर जिनके हमने अभी अभी मेघनाथ शेठ प्रतिष्ठान की नाइट टूर्नामेंट देखी थी, वो बल्लेबाज भूषण मैदान के अंदर आता हुआ। 6 ओवर के मैचेस उनके टूर्नामेंट में हमने देखे, सभी के सभी मुकाबले 6 और 5 ओवर के देखने को मिले और वो भूषण अब मैदान के अंदर। जयदीप मात्रे और भूषण ये जोड़ी मैदान के अंदर जरूर है। पावर पे के ओवर में रन अच्छे बने लेकिन विकेट भी इंपॉर्टेंट गवा चुकी है टीम मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठल क्रिकेट क्लब झांसी। प्रवीण फिर से एक बार तैयार, राइट आर्म ओवर द विकेट से आते ही बड़ा शॉट खेला है लेकिन सीधा फील्डर के हाथ में थी ये गेंद और ये क्या कर दिया, कैच भी छूटा, साथ में दिल भी टूटा होगा। अंपायर के फैसले का इंतजार करेंगे, सीमा रेखा पार, 4 रन।
टीजीएस अंपायर यहां से 4 रन बिल्कुल स्क्रीन के ऊपर नजर आ रहा है। सागर भोईर ने वो बिल्कुल क्या छोड़ा और जीवनदान वहां पर मिला और बल्लेबाज पूरी तरीके से रहेंगे सुरक्षित और साथ में मिलेगा एक शानदार चौका और 4 रनों की मदद से ओवर नंबर पहला समाप्त और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विट्ठल क्रिकेट क्लब 11 झांसी की रन संख्या है 13 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। अनूप शेठ होंगे हमारे जिनके द्वारा भी श्रद्धांजलि चषक का हमने शानदार आयोजन देखा। संदीप ठाकुर साहब इनके ओर से हमने देखा और दमदार ऑर्गेनाइजर। जब भी झांसी टीम खेलती है तो हमारे अनिकेत भाई की जरूर हमें याद आती है। वो भी जल्दी शादी के बंधन में अटकने वाले राजा रावड़ी के ऊपर भी काफी सारी निगाह होगी। मिडिल ऑर्डर के सबसे खतरनाक बल्लेबाज है प्रमोद मड़वी होंगे जो पिछले मैच के मैन ऑफ द मैच के हीरो हमारे खास करके रक्षित जैसे दमदार खिलाड़ी होंगे उनकी टीम में। मजा आएगा इस मैच में लेकिन देखेंगे पहले सत्र में कितने रन बना पाती है। मैच में बने रहना है तो हालात से डरना कैसा, जंग मैदान में जारी है तो फिर हार को नहीं देखा जाता बल्कि जीतना कैसा है ये देखा जाता है। मंजिल मेरे कदमों से अभी बहुत दूर है मगर तसल्ली यह है कि मेरे कदम अभी भी मेरे साथ है। पहली गेंद के ऊपर भूषण ने पारी की शुरुआत की। महेश शेठ भोईर और मैडी भाई भोईर खजिंदार गावदेवी नावे इनके द्वारा इस टीम को प्याक किया है झांसी को। लो फुल टॉस बॉल टैप किया इस गेंद को फील्डर है वहां पर मिड विकेट में डीप में आकर गेंद को उठाए फील्ड करे तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय और इसे 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 14 रन। इसी ओवर अगर प्रति ओवर 12 बॉल बनेंगे तो 48 के करीब जरूर पहुंच जाएगी लेकिन यहां से जरूर चाहती है कि 50 से अधिक रन बने लेकिन बाता टीम तो चाहती होगी कि इन रनों को रोका जाएगा। भूषण और बंटी, भूषण को मिला हुआ जीवनदान कितना खतरनाक साबित हो सकता है। ये नो बॉल करार अंपायर का और बिल्कुल ये सोने पे सुहागा होगा। 1+1 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर टोटल 2 रन मिलेंगे और इसी 2 रनों की मदद से मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विट्ठल क्रिकेट क्लब झांसी की रन संख्या 16 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। भूषण अगर इस गेंद को बड़े शॉट में तब्दील करते तो निश्चित तौर पर यह छक्का भी आ सकता था लेकिन कभी कभी होता है कि बीमर गेंद के ऊपर बड़ा शॉट आना थोड़ा सा मुश्किल होता है। तो सौरभ तांडेल साहब इनका भी स्वागत करते हैं। सौरभ तांडेल साहब सोनारी इनका भी आगमन हो चुका है उनका भी स्वागत करेंगे। आइए मंच के ऊपर फ्रीड की गेंद होगी बल्लेबाज के लिए और बंटी है सामने सबसे ताकतवर बल्लेबाज मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विट्ठल झांसी टीम के। और इस पर तेज जरूर थी ये गेंद। व्हाइट बॉल का इशारा अंपायर का। चलिए यहां से ये व्हाइट बॉल का इशारा यहां पर अंपायर का आ चुका है। निखिल खरत जसकार ड्रमर बॉय इनका भी आगमन हो चुका है। ये मंच के ऊपर आपका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे। ये व्हाइट बॉल का करार अंपायर का आता हुआ एक्स्ट्रास में बढ़ोतरी टीम का बढ़ता हुआ। सिर्फ खड़े होकर पानी देखने से नदी पार नहीं हो सकती वैसे मैदान के अंदर आप बिना मेहनत से कुछ नहीं कर पा सकते। फ्रीड बरकरार रहेगा बोलो तैयार। और इस बार अच्छा शॉट है गैप में खेला हुआ स्ट्रोक फील्डर आए थे गेंद की तरफ रोकने में कामयाब लेकिन जब तक उठाएंगे फील्ड करेंगे तब तक समय था बल्लेबाज के पास दोहरा रन कंप्लीट करने का और इसी 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 19 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। धीरे धीरे मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विट्ठल क्रिकेट क्लब झांसी टीम आगे बढ़ती हुई। उसकी वजह एक है कि भूषण का छोड़ा हुआ कैच बीच में वो खराब गेंदें डाल रहे हैं। अगर साइज का विकेट यहां से ना गिरता तो थोड़े और रन भी यहां पर तेजी से आ सकते लेकिन क्रिकेट है कभी कभी गेंदबाजों का भी दिन होता है और आज देखिए कसी भी गेंदबाजी करनी पड़ेगी भातन टीम को। चलिए बॉलर के सामने से गेंद को निकाला वी शेप सबसे सुरक्षित जोन माना जाता है और ये गेंद बिल्कुल जाती हुई स्ट्रेट सीधा साइड स्क्रीन की तरफ 4 रन। हिंद केसरी जैसे हमने बकासुर देखा सप्त हिंद केसरी ये कमेंट्री के बकासुर है महागुरु एमडी गढ़गे सर इनका बिल्कुल ये आवाज आपने सुना। चले बॉलर तैयार होंगे
सामने बल्लेबाज है जयदीप। ओ ये टप्पा पीछे था, बैट का हिस्सा जरूर लगा। भूषण रन लेना चाहते थे लेकिन बंटी ने वहां पर मना कर दिया। अच्छा हुआ यहां पर समय के साथ मना कर दिया, वरना ये डेफिनेटली नॉन स्ट्राइक एंड पर डेंजर जोन में रह सकते थे बल्लेबाज बंटी। कोई रन नहीं है, डॉट बॉल की समाप्ति। फिलहाल अभी तक 23 रन बने हैं स्कोर कार्ड के ऊपर। कमजोर तब रुकते हैं जब वो थक जाते हैं और विजेता तब रुकते हैं जब वो जीत जाते हैं। जिंदगी में तकलीफ कितनी भी क्यों ना हो, कभी हताश मत होना, क्योंकि धूप कितनी भी तेज क्यों ना हो, क्योंकि समंदर कभी सूखा नहीं होते। यहां से दो टीमों के बीच में संघर्ष है। तीसरे राउंड में कौन क्वालिफाई करेगी, जासई या फातान टीम। और घुटने के बल पर स्लॉक स्वीप करना चाहते थे, जोर से गेंद लगी है बघा। पाणी घेऊन झालं लगेच मैदानात, कारण भरपूर जोरात बॉल ट्रॅव्हल झाला। ती चेहऱ्यावरती डोल्यावरती आदळली की काय, आपण जरा पंच तिथे जा आणि पाणी घेऊन लगेच मैदानात जा आणि घोलका करू नका, थोडासा त्याला रिलॅक्स होऊ, जरा त्याला घोलका करू नका प्लीज। बढ़िया गेंद वहां पर नजर आई, गेंदबाज जयेश भोईर मिस्टर जेबी अच्छे क्रिकेटर है दोस्तों, जो खेली गई पिसारवे के मैदान के अंदर उन्होंने मैन ऑफ द सीरीज 2 व्हीलर बाइक जीती थी। जसकर गावचे युवा दमदार नेतृत्व मनीष अंकुश ठाकूर यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय। त्यांना विनंती असेल की आपण यावं व्यासपीठावरती, आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो, यावं। तर त्यांच्या समेत राजेश कालुराम खरत यांना विनंती असेल यावं। धावा झाल्या 24। तो चलिए 24 बने, आखिरी गेंद इस ओवर की बची है। जे भी जबरदस्त गेंदबाजी अब तक करते हुए तो वैभव राघव म्हात्रे हमारे सर्प मित्र, उनका भी स्वागत करेंगे। आइए मंच के ऊपर, आपका स्वागत है। नवी टीम के हाथोड़ा मनीष को आप देख सकते हैं दोस्तों, जो टीम सुपर 8 में बिल्कुल क्वालिफाई हो चुकी है। तो हाफ ट्रैकर की बॉल, अच्छा शॉट, सीधा फाइन लेग के ऊपर से गेंद सीमा रेखा पार। 4 रनों के लिए ओवर की समाप्ति। इसी के साथ 2 ओवर की समाप्ति के बाद रन बने 28, 1 विकेट के नुकसान के ऊपर टीम जासई। धन्यवाद डीजे। तर या दरम्यान आपण पाहू शकाल सौरभ तांडेल सोनारी यांची या ठिकाणी शुभागमन, त्यांना विनंती असेल यावा। त्यांच्या समेत निखिल ड्रमर बॉय जसकारचे, त्यांना विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती यावं। आपलं या स्पर्धेच्या वतीनं गावदेवी क्रिकेट क्लब नावे यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत। चलिए यहाँ पर रास्ते कभी खत्म नहीं होते मेरे दोस्त, बस लोग हिम्मत हार जाते। तैरना सीखना है तो पानी में उतरना ही पड़ेगा, और मैदान में जीतना है तो इस मेहनत करके इस लड़ना ही पड़ेगा। तीसरे ओवर की शुरुआत करेंगे गेंदबाज संदेश भोईर, यानी कि सैंडी, पिछले मैच के मैन ऑफ द मैच के हीरो। क्या इस मैच में अपने टीम के लिए कमबैक दिला पाएंगे? ये मैन ऑफ द मैच के हीरो इसलिए बने थे सुदर्शन, कि जब एक ओवर में 21 रनों की दरकार थी, तभी इस बल्लेबाज ने लगातार 3 छक्के दागे थे, और वो 3 छक्कों की बदौलत वो इस मैच में कमबैक कर पाई, और खास करके उन्होंने वो परास्त किया समिता 11 नागांव टीम को, जहां पर उन्हें हार का सामना करना पड़ा। ये होता है कभी कभी क्रिकेट। पेनल्टी कितनी महत्वपूर्ण होती है ये सभी आप जानते हैं। 2 रनों की पेनल्टी मिली थी नागांव 11 टीम को, लेकिन पेनल्टी का एक उदाहरण हम देना चाहेंगे। जब 112 रनों का टारगेट एक्विरा मानकोली और टेमगर के बीच में खेला गया था सीजन मेरे ख्याल से 4 साल पहले नागसरी के मैदान के ऊपर 111 बनाए थे, लेकिन वो 2 रनों की पेनल्टी की बदौलत वहां पर पराभूत होना पड़ना था। चलिए पहली गेंद बंटी घुटने के बल पर खेलने का प्रयास कर रहे थे। तो इसके बाद अगला मुकाबला खेला जाएगा वरद विनायक हाईवे दीवा और श्री 11 जीवदानी बामनडोंगरी टीम के कप्तान तुरंत टॉस के लिए संपर्क करें। पहली गेंद डॉट, बंटी शांत रहेंगे तो वो खिलाड़ी नहीं, लेकिन देखेंगे कितनी बंटी शांत रखना चाहेंगे। बोलो तैयार, और राउंड द विकेट से आए थे मिस टाइमिंग स्ट्रोक के खिलाड़ी आते हुए दूर से सेफ लैंडिंग है। वहां पर डीप स्क्वायर लेग में गेंद को रोका जाएगा। जब तक गेंद को रोके
तब तक बल्लेबाज के पास पर्याप्त समय था वहां पर दूसरा रन लेने का। इसी 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 30 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। जिस पर ये दुनिया हंसा है ना, उसी ने इतिहास रचा है। लेकिन देखेंगे यहां पर कैसा होगा इन दोनों टीमों का सफर। जीत का मुख्य आधार सकारात्मक सोच और निरंतर प्रयास हमेशा करना पड़ता है। 30 रन, ओ ये उड़ाया, ये टक्कर की आवाज आई और सीधा गेंद वाइड स्लॉन्ग ऑन के ऊपर से। दैट्स अ बिग 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 हिट। जसा पाणी पड न पोशी मला याद कर। ये गलत नहीं गेंद कहेंगे, ये गेंद बाहर की तरफ निकाल रही थी ऑफ स्टंप के और इतनी गेंद को खींच लिया उन्होंने। पावर थी स्ट्रोक में, नजाकत थी, जो जोरदार स्ट्रोक आपको वहां पर देखने को मिला। फिर से एक बार बोलो तैयार, एक और धमाका, लेकिन इस बार सीधा खिलाड़ी है वहां पर मौजूद। साहिल, कोई गलती नहीं, बल्लेबाज होंगे आउट। व्यासपीठावरती आपण पाहू शकाल प्रतीश म्हात्रे, सौरभ तांडेल, निखिल ड्रमर भाऊ यांचं आगमन झालं। आपलं सहर्ष स्वागत। तो चलिए अब यहां पर बात करेंगे संदेश भोईर की इस ओवर की। 4 गेंदें समाप्त हो चुके, 1 छक्का इनके ओवर में आ चुका है। अब 36 बने कि यहां से 14-15 भी बना पाती है तो बड़ा टारगेट सेट कर सकती है। कि इसकी वजह एक है कि जासे टीम की गेंदबाजी भी काफी खतरनाक है। नए बल्लेबाज रक्षित म्हात्रे आएंगे, नॉन स्ट्राइक एंड पर भूषण है टीम के सबसे इंपॉर्टेंट बल्लेबाज। हाफ ट्रैकर की बॉल ऑन साइड में मोड़ दिया इस गेंद को, डीप बैकवर्ड स्क्वायर में खिलाड़ी पीछे आते हुए 1 रन तो पूरा, जब तक दूसरा यहां पर पूरे करेंगे आसानी के साथ 2 रन मुकम्मल और इसी 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 38 रनों के ऊपर। फिलहाल 2 विकेटों के नुकसान के ऊपर तीसरा ओवर प्रगति पथ पर है। देखिए मंजिल ना मिले तो रास्ते बदलो, क्योंकि वृक्ष अपनी पत्तियां बदलते हैं, जड़े नहीं। आप यहां पर देखेंगे आर पार की लड़ाई में जीतेगा वही जो मर्द होगा और घाव ऐसा होगा उसे दर्द होगा। अच्छी गेंद बैक टू द बॉलर के अलावा स्ट्रोक, क्या यहां से मौका बन पाएगा? 1 रन तो पूरा, दूसरे का प्रयास, ये गलत है आपके लिए, सामने हिट करना चाहिए था। 2 रन मुकम्मल किए, एक जबरदस्त ओवर देखने को मिला और 3 ओवर के समाप्ति के बाद मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठल क्रिकेट क्लब झांसी टीम मजबूत स्थिति में है 40 रन 2 विकेट के नुकसान पर। हॅलो, तर सौरभ तांडेल यांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया। सोनारी गावचे आमचे हे प्रमुख पाहुणे आज पाहू शकाल। सौरभ तांडेल यांचा इथे शुभ सन्मान मी जयेंद्र पाटील साहेब यांना विनंती करतो, उपाध्यक्ष गावदेवी न्हावे यांच्या शुभ हस्ते आपण सौरभ तांडेल यांचा इथे सन्मान करूया। त्याच्यानंतर ड्रमर बॉय निखिल यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया। आशिष पाटील साहेब यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला 2 व्हीलर बाईक, सतीश शेठ पाटील साहेबांच्या वतीने आम्हाला 2 व्हीलर बाईक करताना इथे पुरस्कृत करून दिले, त्यांचेही मनापासून आभार। त्याच्यानंतर निखिल ड्रमर बॉय यांचा आपण शुभ सन्मान करूया। मनीष यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते निखिल ड्रमर बॉय यांचा आपण सन्मान करावा। तर हिरर इंजिनियरचे सर्व गजानन शेठ म्हात्रे यांना देखील आपण पाहू शकाल, यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला डीजेची व्यवस्था आणि 35,000 रुपयाची रोख रक्कम देणगी आम्हाला ज्यांच्या माध्यमातून लाभली, त्यांचं मनापासून आभार।
त्याच्यानंतर प्रतीश म्हात्रे यांचा देखील शुभ सन्मान आपण करूया. स्पोर्ट्स सायकल आणि एक कूलर आपण पाहू शकाल जे महेश भोईर आमचे सहखजिनदार यांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी गावदेवी क्रिकेट नावा यांच्या वतीनं, त्याच्यानंतर गिफ्ट हॅम्पर घड्याल खाता पिता ग्रुप आणि गावदेवी कॅटरर्स यांच्या वतीने देण्यात आले, त्यांचंही आभार. चलिए बल्ले का लगा है कुछ हिस्सा, सीधा गेंद विकेट कीपर के हाथों में, बैट्समैन आउट. ये तीसरा करारा झटका टीम जासई को. मग दादूस काय झाला? काय सांगू यार, सांगितलं ना गाववाले तांब्यान दारू पित माझे नशीब. अगर तांबे में दारू ना पीता तो तेरी शादी जल्दी होती. यही डीजे मास्टर कुछ बताते हुए भूषण म्हात्रे लौटेंगे मैदान से बाहर. यह तीसरा करारा झटका 40 के ऊपर लगता हुआ टीम मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठल क्रिकेट क्लब 11 जासई टीम को, जिनके मिजाज दुनिया से अलग होते हैं, महफिल के चर्चे उनके गजब के होते हैं. अब यहां पर देखेंगे अलंकार भोईर मिस्टर एबी गेंदबाजी के मार्ग पर. जसकर गावचे सन्माननीय मनीष ठाकूर साहेबांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती. और इस बार अच्छा शॉट, लेकिन सीधा गेंद जाएगी फील्डर के हाथ में, बल्लेबाज होंगे आउट. फुल टॉस गेंद के ऊपर राउडी राजा कुछ नहीं कर पाए, बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर. धन्यवाद डीजे, माफ कीजिएगा बल्लेबाज थे मेरे ख्याल से वहां पर रोशन म्हात्रे आउट होकर मैदान से बाहर लौट चुके हैं. प्रमोद मढ़वी आएंगे नए बल्लेबाज. राजा को क्यों पीछे रखा है ये बात समझ में नहीं आ रही है. इनका बल्ला कभी कभी बीच में अच्छा चलता है, बॉडी भी अभी मैदान के अंदर डगआउट में सुरक्षित है, ताकतवर बल्लेबाज उनके खेमे में जरूर है, लेकिन इससे पहले प्रमोद को यहां पर उन्होंने आमंत्रित किया. शायद पिछले मैच में प्रमोद को मैन ऑफ द मैच का बिल्कुल अवार्ड मिला था. लेफ्टी बल्लेबाज जरूर है. एबी के सामने किस तरीके की यहां पर बल्लेबाजी करेंगे, पूरी तरीके से 3 ओवर में 40 आने के बाद संकट में है इस मर्तबा. अगर विकेट हैट्रिक लेते हैं तो पृष्टि आशीष सावंत इनके ओर से 1000 का इनाम इस गेंदबाज को दिया जाएगा. विकेट हैट्रिक अगर यहां पर गेंदबाज कंप्लीट करते हैं तो. तेज तर्रार बॉल, आओ न देखा ताव न देखा, सीधा अपना बल्ला घुमाया, अंपायर की तरफ देख रहे थे कि ये वाइड बॉल है, लेकिन ये गेंद लीगल डिलीवरी सीधा विकेट कीपर के हाथों में. 4 गेंदों में कोई रन नहीं है. क्या कर रही है मैदान के अंदर, ये जरूरी नहीं कि आपको बड़े शॉट चाहिए हर मर्तबा चाहिए, सिंगल डबल लेकर भी आप पारी को आगे बढ़ा सकते हो, लेकिन चलिए यहां पर नॉन स्ट्राइक एंड पर रक्षित पूरी तरीके से देख रहे खिलाड़ी को. और इस बार लीडिंग है, छवा में गेंद है काफी देर तक, आउटफील्ड फास्ट है, नहीं गेंद रुकने वाली, और ये सीमा पार 4 रन. तो बिल्कुल यहां पर रन मिलेंगे 4 और 4 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 44. 44 रनों के ऊपर अंतिम गेंद वहां पर बची है, और अंतिम गेंद के ऊपर कैसे फिनिश करना चाहेगी टीम मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठल क्रिकेट क्लब जासई, या अच्छी फिनिश करना चाहेगी श्रीदत्त 11 भातन टीम. अंतिम गेंद हमारे सुदर्शन जो है स्कोरर, बिल्कुल आप देख सकते हैं आखिरी गेंद बची. यहां पर देखेंगे आखिरी गेंद के ऊपर क्या निर्णय आता है. बड़ा शॉट तो खेला है, लेकिन सीधा गेंद जाती हुई लॉन्ग ऑफ के फील्डर के हाथ में, बल्लेबाज आउट, और इसी के साथ इनिंग समाप्ति, और इसी के साथ 4 ओवर का खेल समाप्त हो चुका है. रन संख्या बनी है 44. जीतने के लिए चाहिए 45 रनों की जरूरत. तर राजेश कालुराम घरत साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. तर राजेश कालुराम घरत साहेबांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. यावर राजेश शेठ घरत आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. यस डीजे. यूपी वाल्यांची ना एमपी वाल्यांची, बिहार वाल्यांची ना
चला स्पीडअप करा विनंती असेल. पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असेल. थोडंसं थांबवतो मला सर. श्री 11 जीवदानी बामण डोंगरी विरुद्ध त्यांचे प्रतिस्पर्धी वरद विनायक 11 हायवे दिवा या दोन टीम मध्ये आपण टॉस करूया. आणि टॉस करण्यासाठी इथे आम्ही आमंत्रित करतो सन्माननीय अतिथी टॉस आपण करूया. तर विनोद पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण यावं आणि त्यांच्या समेत आशिष पाटील साहेबांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते इथे आपण टॉस करावा. तर दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया. टॉस का बॉस. चला पहिला मान आपण पाहुण्यांना देऊया. तर टॉस जिंकलाय तेजस म्हात्रे. टॉस त्यांना हरायचं होतं परंतु काही फरक नाही. तेजस टॉस तुम्ही ते बॅटिंगच घेणार मला वाटतं. निर्णय पेंडिंग आहे कारण याच्या अगोदर भरपूर सामने झालेत हायवे दिवस संघासोबत. त्याच्यामुळे आता विचार करतायत की निर्णय काय घ्यायचा. तर जो काही निर्णय असेल तो घेऊन आपण लगेचच मैदानात उतरा ही मॅच संपल्यानंतर. हॅलो चला चेंडू पुरवायचा आहे. नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये. तर महेश बोंद्रे साहेब एक दमदार क्रिकेट समालोचक तितकेच दमदार फलंदाज नावा क्रिकेट 40+ आपण यांना पाहतो. ते महेश बोंद्रे सरांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी संपूर्ण गावदेवी क्रिकेट संघाचा खजिना ज्यांच्याकडे आहे मित्रांनो ते वजनदार खजिनदार सन्माननीय राजेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते इथे बोंद्रे साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. माहिती उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा हा सन्मान. आणि खरं तर लेग साइडचे मेन फिल्डर असे आम्हाला माहिती मिळते. मग जॉन्टी रोड्स पेक्षा खतरनाक फिल्डिंग तुम्ही त्यांची पाहू शकाल. असे बोंद्रे साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद प्रवीण सर. आमचे मोठे बंधू आहेत महेश दादा यांचा मात्र शुभ सन्मान मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. हार्दिक स्वागत असेल पुन्हा एकदा श्री गावदेवी क्रिकेट क्लब नावा आयोजित श्री गावदेवी चषक 2024 पर्व तिसरा. सर्व आलेल्या प्रेक्षकांचं व्यासपीठावरती आलेल्या मान्यवरांचं आणि आलेल्या तमाम क्रिकेट खेळाडूंचं या स्पर्धेच्या वतीने आम्ही आपलं हार्दिक स्वागत. तर गणेशभाई भोईर आपलंही सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीने. नेहमीच दमदार योगदान राहिले त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करूया. चला मॅच ऑन. धावांचा पाठलाग मात्र करायचा आहे. तो धावांचा पाठलाग कशारित्या मात्र केला जाईल. भातान संघ मात्र इथं रेडी आहे आणि त्यांच्या समोर आपण जर विचार केला तर गोलंदाजीचा तोफखाना घेऊन मात्र मेघनाथ सेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासई मात्र हा संघ मात्र रेडी आहे. सामना डिफेंड करणार का हा प्रश्न नक्कीच मात्र माझ्या मायबाप प्रेक्षकांना पडला असेल. क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटला अनिश्चितताचं गेम म्हटलं जातं. तर वन साइड ग्रुपच्या अध्यक्ष वन साइड ग्रुप बोकरविडाचे अध्यक्ष सुयोग पाटील जसं आपण नाव्यामध्ये खातापिता ग्रुप पाहतो मित्रांनो तसेच वन साइड ग्रुपचे अध्यक्ष सुयोग पाटील यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वतीनं इथे शुभेच्छा आल्यात त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर खातापिता ग्रुप संपूर्ण रात्रीमध्ये स्पर्धेचा आनंद घेत असताना अध्यक्ष बाब्याभाई चिनूभाई जवान प्रतील मामा चिंट्या केनी विकास रोशन प्रल्हाद जयू महेंद्र राजा निखिल इनूस दत्ता संतोष भावजा जगदीश आणि कैलास पाटील सर्वांचा आभार. धन्यवाद प्रवीण सर. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. पहिल्या चेंडूचा विचार केला तर शाहीस मात्रे याच्यावरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न झाला. कुठेतरी मिसटाईम झालं. निलेश भुई मात्र अकाउंट मात्र ओपन करतायत 2 धावेनी. पुन्हा एकदा ब्लॉक होलचा चेंडू. खरं तर काय वेगवान चेंडू. आता नवीन पिढी या चेंडूला कोणी खाचा म्हणतं कोणी बुंदा म्हणतं. आपण तर म्हणून आपण क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हणूया यॉर्कर चेंडू. म्हणजे फलंदाजाला कुठला चान्सच नाही आहे. खरं तर चॉप करण्याचा प्रयत्न झाला पण वेगवान चेंडूची हाताळणी झाली. नाव आहे शाहीस मात्रे. या टायमाला मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती थोडंसं फंबल झालं. पंच मात्र कळवतायत इट इज अ डेड बॉल.
एक मानाची स्पर्धा आहे. खरं तर नावागाव म्हटलं तर बाजूला आपण जर विचार केला तर मोठा समुद्र आहे, त्याच्या बाजूला JNPT कंपनी, त्यानंतर त्याच्या बाजूला घारापुरी गाव आणि त्याच्यामध्ये मात्र आमचा नावागाव. खरं तर कौतुक करावं लागेल या आयोजन कमिटीचं. खरं तर PTC मात्र चॅनल हा सुद्धा सज्ज आहे, 2 ऑफिशियल स्कोरर मात्र सज्ज आहेत, एक दर्जेदार मात्र स्पर्धा. आपण जर विचार केला तर DJ प्रथमच मात्र असं साऊंड आम्ही ऐकतोय. खरं तर सँडीबाई तुमचं सुद्धा मात्र कौतुक करावं लागेल आणि याच दरम्यान मात्र स्वतःला झोकून दिलं होतं आणि एक दर्जेदार मात्र क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला भेटलं. त्यांना माहिती आहे धावा वाचवायच्या आहेत, कारण जेवढ्या धावा मी वाचवला तेव्हा मात्र कुठेतरी मात्र सामन्यामध्ये मजबूत पकड करण्याचा मात्र प्रयत्न या खेळाडूंचा राहील. खरं तर चांगली कामगिरी राहिली. साईजचं मात्र कौतुक करावं लागेल. 45 धावांचं मात्र पाठलांग करायचं आहे. तो पाठलांग मात्र केला जाईल का, मात्र हे 2 फलंदाज मात्र सांगून जातील. सागर भोईर मात्र सज्ज आहेत. प्रथमच मात्र स्ट्राईक एंडवरती हाफ ट्रॅकरचा चेंडू होता, तर मात्र त्याच्यावरती हल्ला बॉल आणि चेंडू चाललाय 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स गेला सीमारेषा पलीकडे. पण फाईट मात्र मोठी करताना दिसत आहेत. नाव आहे सागर भोईर. ओ पुन्हा एकदा लो फुलटो चेंडू 1 बाउन्स, चेंडू गेला सीमारेषा पलीकडे. मात्र कबूल केलं जात आहे. नाव आहे सागर भोईर. तिसरा चौकार होईल का? ओहो इनसाइड आउट, कुठलाही खेळाडू नाहीये. गॅप मध्ये फटका, चेंडूचा पाठलाग मात्र केला जातोय, चेंडू अडवला जातोय. तद्वर मात्र फलंदाजांनी दुहेरी धावा मात्र अर्चित केल्या आणि धाव संख्या मात्र पुढे जाते. आपण जर विचार केला तर स्कोर कार्ड वरती 13 धावा, म्हणजे धावांचा पाठलाग सुरू आहे. हॅलो, तर सोमनाथ पाटील बोरले, एक दमदार फलंदाज बोरले यांच्या वतीनं शुभेच्छा आहेत भातान टीमला. धन्यवाद. खरं तर शुभेच्छा देणं गरजेचं आहे, कारण आपलाच गावचा संघ मात्र आज या नावानगरीमध्ये अवतरलेत आणि पहिला सामना त्यांनी जिंकलाय आणि दुसरा सामना मात्र ते खेळतायत. आणि किरण सर बघा, प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी असेल. चारवी जवान पाटील अर्थातच जवान पाटील यांची सुकन्या, जर प्रेक्षक कमाल सीमारेषे बाहेर जर कोणी झेल टिपला तर त्यांच्यासाठी चारवी जवान पाटील यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. खरं तर शनिवारचा दिवस आहे, म्हणजे पहा ना, काही कंपन्यामध्ये आपण जर विचार केला तर शनिवार रविवार सुट्टी असतात. तर एखादा माझा मायबाप प्रेक्षक कुठला तुम्ही झेल पकडला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज मात्र तुम्हाला देण्यात येईल. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दाखल होत आहेत. नाव आहे प्रमोद मडवी. सध्याच्या घडीला मात्र ऑन आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. डावखुरी गोलंदाज म्हटलं तर एक नॅचरल स्विंग मात्र आपल्याला बघायला भेटेल का, कारण हा प्रश्न पडलाय. निलेश भोईर सध्याच्या घडीला मात्र थोडासा स्ट्रगल करताना दिसत आहेत. 3 चेंडूचा मात्र त्यांनी सामना केलाय, फक्त 3च धावा बनवल्यात. सागर भोईरचं कौतुक करावं लागेल, 3 चेंडूचा सामना केलाय, 10 धावा बनवल्यात. ओ इथं मात्र काय फटका आहे. खरं तर चेंडूची वाट पाहिली, तदनंतर थोडासा कट केला. पॉईंट आणि गली रिझनमध्ये मात्र तिथं प्रोटेक्शन आहे. खरं तर थोडी ताकद असली तिथं चेंडू का आपल्याला जर विचार केला तर सीमारेषा पलीकडे गेला असता, कारण आउटफील्ड मात्र फास्ट आहे. पण मात्र नेत्रदीपक फलंदाजी. पुन्हा एकदा सागर भोईर बॅटिंग ट्रॅकवरती सज्ज आहेत, ज्यांनी बॅक टू बॅक 2 चौकार ठोकलेत. धावांचा पाठलाग मात्र केला जातोय संत गतीने. मात्र आपण जर विचार केला तर दोन्ही बॅटर मात्र डोक्यावरती बर्फ ठेवलाय आणि तोंडामध्ये साखर आहे. त्याचप्रमाणे मात्र क्रिकेट खेळलं जातंय. ओ छोटी गेंद, खोटी गेंद, पण या टायमाला फटका फसला. फलंदाज मात्र नाराज आहे. मिस टाइम स्ट्रोक.
सागर भोईर खरं तर 4 चेंडूचा सामना केलाय, 10 धावांची त्यांनी पारी पेश केली. खरं तर छोटी पारी आहे पण ती मोठी पारी आहे, कारण चांगली मात्र सुरुवात त्यांनी दिलेली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयेश भोईर. हॅलो. तर अजून सुवर्ण संधी असेल बघा प्रेक्षकांसाठी. जर झेल टिपला सीमारेषेबाहेर तर सायरा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल ऐवा प्रेक्षक कमाल कॅचसाठी, आणि चारवी जवान पाटील यांच्या वतीनं 500 रुपये आणि सायरा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. माझे मायबाप प्रेक्षक तुम्ही अनाउन्समेंट ऐकत असाल तर तयार राहा, कारण एक मुभा आहे, एक संधी आहे, बघायचं आहे त्या संधीचं सोनं कोण करणार आहे. कुठला प्रेक्षक मात्र आज 1000 रुपयाचं कॅश प्राइज घरी नेणार आहे, तर थोडीशी आपल्याला वाट बघावी लागेल. पुन्हा एकदा काय फटकाय, खडे खडे लॉफ्टेड शॉट, चेंडू गेला आर पार, सीमारेषा पार, मिळाले. आल्या आल्या मात्र षटकार ठोकलाय. रात्री जेवले काय, ओहो बॅक टू बॅक दुसरा, पण थोडीशी ताकद मात्र अपुरी पडते. कुठली चुकी नाही आहे, हाताचा मात्र मध्ये वाढ झाल्या. बिनजोड 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 आता आताच म्हणावं लागेल. जर इथून जर झेल टिपला प्रेक्षक कमाल कॅच तर चारवी जवान पाटील यांच्याकडून 1500 रुपयाचं कॅश प्राइज ऐवा प्रेक्षक कमाल कॅच साठी, आणि जर अजून एक सुवर्ण संधी असेल सायरा भूषण भोईर यांच्या वतीने देखील 1000 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे 2500 रुपये या कॅश साठी पारितोषिक असेल. प्रेक्षक महबूबांनो तुम्ही संधीचा फायदा घ्या. 2500 म्हटलं तर एक मोठी पार्टी होऊ शकते. माझे मायबाप प्रेक्षक रेडी राहा, कारण झपाट्याने मात्र रकमेमध्ये वाढ होते. 500चे 1000 झाले, 1000चे 1500 झाले, 1500चे 2000 झाले, आणि शेवटी मात्र 2500 झाले. या दरम्यान नवीन बॅटरचं आगमन होतंय. नाव आहे फलंदाजाचं प्रवीण भोईर. खरं तर दुसरा झटका, दुसरा हादरा बसलाय. आपण जर विचार केला तर श्रीदत्त भातान खरं तर लांबचा पल्ला गाठून मात्र आज नावा नगरीमध्ये तुमचं हार्दिक स्वागत असेल. आणि पहा ना, जशा तसे उत्तर मात्र वारवरती पलटवार, षटकार ठोकल्यानंतर त्याच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष जासी रितेश पाटील यांचंही आगमन झाले. यावं आपलं सहर्ष स्वागत. प्रमोद मडवी सज्ज आहेत. ओ पुन्हा एकदा मात्र चेंडू पलीचा संपर्क नाही आहे. चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडूनी थोडंसं वलन घेतलं आणि यष्ट्यांच्या मागे कुठलीच चुकी नाही आहे. महत्वाच्या क्षणी महत्वाचा निर्धाव चेंडू. बंपा चाय पाहिलात, येवले चाय पाहिलात, अमृततुल्य चाय पाहिलात, पंढरपुरी चाय पाहिलात, आणि आमचे आता किशन चाय आस्वाद घ्या. आपण बस झालं त्यांना द्या. किसन चाय वाले आइए, आपका हार्दिक स्वागत. ओहो काय फटकाय, लॉफ्टेड ऑन राय. थोडीशी गफलत झाली आणि त्याचाच फायदा या बॅटरनी उचलला. दर्जेदार क्षेत्ररक्षण स्वतःला मात्र सावरलं. थोडासा बॅलन्स मात्र बिघडला होता, पण योग्य क्षणी मात्र त्या बॅलन्स त्यांनी सावरलं, आणि जिथं मात्र 4 धावा गेल्या असत्या पण नक्कीच 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. डीजे मास्टर सुंदर संगीत होऊन जाऊन दे. डीजे सँडी बाय.
त्यांना संयम दाखवावा लागेल, ज्याप्रमाणे नाव आहे त्याप्रमाणे काम करावं लागेल. हो इथं मात्र फटका फसलाय. आणि हे काय घडलं? अब कहाणी में ट्विस्ट. खरं तर यष्टीरक्षकाचा झेल होता पण त्यांचं लक्ष नव्हतं आणि हा इथं मात्र फलंदाजाला एक चान्स मात्र भेटलाय. खरं तर क्रिकेट मध्ये चुकीला बोकड कुणीतरी चोरून नेलेला इथून. असं चित्र मात्र वारंवार दिसतं. खरं तर त्यांच्या डोक्यावरती चेंडू होता, त्यांना दिसला नव्हता, त्यांनी कॉल दिला होता. त्यांच्या मागे 2 खेळाडू आहेत. पुन्हा एकदा काय चेंडू आहे, चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा वलन घेतोय. हॅलो, तर आनंद गरत यांच्या वतीनं जाचे संघाला शुभेच्छा आहेत. किरण सर, आपण जर पाहिलात ना, तिन्हीच्या तिन्ही गोलंदाज लेफ्टी या ठिकाणी आपण पाहताय आणि कदाचित जे बी बाद झालाय त्याच्यामुळे आता प्रेशर थोडंसं असेल बातन संघावरती, त्या प्रेशरला झुगारावं लागेल. जबरदस्त गोलंदाज. जेव्हा 3 गोलंदाज तुमच्याकडे लेफ्टी असतात ना, ते तुमचं प्लस पॉईंट असतं. नक्कीच सर. खरं तर टेनिस क्रिकेटमध्ये डावखुरे गोलंदाजाचा बोलबाला राहिलाय. हो इथं मात्र चेंडूला उडवलंय पण ताकद केवढी आहे, पकडला जातोय झेल, संपतोय फलंदाजाचा खेळ. यस सर डीजे. तर साऊंड मात्र आपल्याला ऐकायला भेटतोय. प्रत्येक विकेटच्या मागे वेगळं संगीत, षटकाराच्या मागे वेगळं संगीत, चौकाराच्या मागे वेगळं संगीत. खरं तर सँडी भाई तुमचं मात्र कौतुक करावं जेवढं कमी आहे. इम्पॉर्टंट विकेट मैदानातून बाहेर गेलाय प्रवीण. 3 प्लस पॉईंट ठरले या सामन्यामध्ये गोलंदाज. आणि आता रन ऑफ बॉल, धाबा आणि चेंडूचं अंतर असेल. चला आता 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. संयम मात्र संयम दाखवलाय. पहा फलंदाजाला तिथं सर 8 बॉल आणि गरज असेल 22 धावांची. जाऊया नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होत आहेत. सतीश तावरे. सतीश तावरे यांना चांगली फलंदाजी करावी लागेल. हो मात्र काय गोलंदाजी आहे. गोलंदाजी अगर आवडली असेल तर जोरदार ताली वाजवा मित्रांनो, कारण एकच धावा मात्र खर्च केल्यात. 5 चेंडूची हाताळणी झाली. पहिल्या चेंडूचा विचार केला तर निर्धाव चेंडू, दुसऱ्या चेंडूचा विचार केला तर सिंगल, तिसऱ्या चेंडूचा विचार केला तर निर्धाव चेंडू, चौथा चेंडूचा विचार केला तर विकेट, 5व्या चेंडूचा विचार केला तर निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू काय असेल त्यांच्यासमोर सतीश. ओ फटका फसलाय. स्वतः गोलंदाज मात्र धावून जात आहेत पण प्रयत्न मात्र केला होता. थोडासा अवघड झेल होता पण प्रयत्नाची मात्र पराकाष्ठा त्यांनी केली होती. पण चेंडू मात्र हातातनं निसटला. अगर संयमनी मात्र चांगली गोलंदाजी दाखवली. कुठंतरी मात्र एक महत्वाचं काम त्यांनी केलंय. ज्या कॅप्टननी मात्र त्यांच्यावरती भरोसा दाखवला होता तो भरोसा मात्र कॅप्टनचा त्यांनी जिंकलाय. घेऊया एक छोटासा ब्रेक, ऐकूया सुंदर संगीत. तोही कोरा करकरीत कॉकटेल त्यांचं सहर्ष स्वागत. चला नेक्स्ट मॅच साठी लगेच रेडी राहा. विनंती असेल श्री 11 जीवदानी बामण डोंगरी संघ जो काही आपला निर्णय असेल तो घेऊन आपण ही मॅच संपला तर लगेचच मैदानात जायचे. मॅच अगदी तुम्हाला तशीच पाहायला मिळेल जशी प्रेक्षकांना हवी होती. 6 बॉल आणि उर्वरित आता गरज असेल 22-20 धाब्यांची गरज. काय बोलतोय? 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 20 धावा बनवायचे आहेत. पार्थ पाटील यांचं आगमन तुम्ही पाहू शकाल. काल दमदार फलंदाजी केली आणि सामनावीराचा पारितोषिक त्यांनी जिंकला. ऍडव्होकेट प्रथमेश म्हात्रे सर, तेजस म्हात्रे अजून संभ्रम मध्ये निर्णय काय घ्यायचा जरा तुम्हीच सल्ला द्या. आता संदेश भोईर अजून तो मात्र फलंदाज डगआउट मध्ये आहे. मागील मॅच मध्ये 3 षटकार ज्यांनी ठोकला होता तर ते मात्र आता वाट बघतायत. हो इथं मात्र ऑफ स्टंपच्या बऱ्याचसा बाहेर. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. वाईट +1 धाव.
खरं तर यष्ट्यांच्या मागे थोडीशी गफलत झाली, थोडीशी चुकी झाली. त्याचा फायदा मात्र या बॅटरनी उचलला. सतीश तावरेंनी ओळखलं आणि जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट झाली. आंखों में इशारा हुआ, चुपचाप बैठे बैठे 1 रन का सहारा हुआ. आता समीकरण आहे मित्रांनो, 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. जयदीप म्हात्रे त्या 18 धावा वाचवण्यासाठी मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहेत. स्लो वन चेंडू होता, फटका फसलाय. खेळाडू मात्र येत आहेत, पण नो मॅन्स लँड मध्ये मात्र चेंडू पडतोय आणि याच दरम्यान पुन्हा एकदा दुहेरी धाव मात्र अर्चित केल्या जात आहेत. आणि हे काय घडलं, पुन्हा एकदा धाबाची संधी निर्माण झाली. 3ऱ्या धाव्याच्या नादामध्ये फलंदाज मात्र माघारी परतावा लागेल. यस सर डीजे. तर प्रथमेश म्हात्रे शेवा उर्फ राज यांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. तर श्री 11 जीवदानी बामणडोंगरी संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण बरोबर आमच्या खेळाडू कक्षासमोर यावं. डीजे. राज म्हात्रे शेवा यांनी लवकरच स्टेजवर यावं. आशिष पाटील आपल्याला इथे पार्थ पाटील आपल्याला इथे आमंत्रित करत आहेत, लगेचच यावं अर्जंट. प्रेक्षक कमाल कॅचसाठी सुवर्ण संधी असेल बघा. जर प्रेक्षकांनी झेल टिपला तर त्यांच्यासाठी सायरा भूषण भोईर यांच्या वतीने 1000 आणि चारवी जवान पाटील यांच्या वतीने 1500 रुपयाचा कॅश प्राइज. घ्या एकदाशी कॅच कोणतरी. होय, तर मात्र वेट अँड वॉचचं क्रिकेट पहा. चेंडूची वाट बघितली, त्यानंतर चेंडूची आपण म्हणूया वाट लावली. यस, नक्कीच मात्र आता पंच खेळ डीजे.
ठिकाणी आपण पाहू शकाल वंडर बॉय मानव यांचं देखील आगमन झालंय. मानस पाटील वंडर बॉय गावदेवी नावा संघाचे गोलंदाज, आपलंही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. संघावर जेव्हा अडचण येते ना, संघाला धोका तेव्हा बिंदास ठोका, हुकला तो संपला आणि क्रिकेटच्या मॅच मध्ये तो संपला. कदाचित ही परिस्थिती निर्बाध आहे, परंतु पाहूया सिच्युएशन मध्ये कसा बाहेर काढील बातान संघ. कारण बंटीकडे अनुभव आहे आणि त्याने आपल्या अनुभवाचा वापर करत असताना बातान संघाला थांबवलाय. बोला गणपती बाप्पा. खरं तर महागुरु जेव्हा यांचा आवाज ऐकतो तेव्हा मात्र एक वेगळी ऊर्जा प्रत्येक कॉमेंटेटरच्या अंगामध्ये येते. खरं तर एक निवेदक आहेत. जाऊया पुन्हा एकदा. मात्र 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. जयदीप मात्रे चौकार आल्यानंतर वार वरती पलटवार मात्र केला जातोय. विकेट मात्र घेतली जाते. सामना मात्र कोण जिंकणार आहे हा प्रश्न पडलाय नक्कीच. कारण जो चांगली कामगिरी करेल तो नक्कीच मात्र सामना जिंकेल. आता बघायचं आहे. नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. शुभम भोईर. 3 चेंडू 12 धावांची गरज आहे. जयदीप मात्रे गोलंदाजी ट्रॅकवर. म्हणजे काय मॅच आहे पहा ना. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा मात्र बॅटची इनसाइड एज. यष्ट्यांच्या मागे मात्र चेंडू गेला. चेंडू तिथं अडवला जातोय आणि पुन्हा एकदा 1 धाव मात्र काढली जाते. पुन्हा एकदा समीकरण आहे मित्रांनो. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 11 धावांची गरज आहे. मागील मॅचचा हिरो संदेश भोईर, ज्यांनी मात्र जेव्हा संघ त्याचा अडचणीमध्ये होता एक जबरदस्त पारी 24 धावांची ज्यांनी पेश केली होती. पण या टायमाला मात्र 2 षटकार ठोकणार का हा प्रश्न नक्कीच पडलाय. क्षमता आहे या फलंदाजाकडे. बघायचं आहे. डू ऑर डाय मॅच आहे. जो जिंकणार तो पुढच्या फेरीमध्ये मात्र प्रवेश करणार आणि जो हरणार त्यांना मात्र माघारी परतावं लागणार आहे. 2 चेंडू 11 धावा. जयदीप मात्र एका ठिकाणी सज्ज आहेत. दुसऱ्या ठिकाणी मागील मॅचचे हिरो अर्थातच ज्यांनी मॅन ऑफ द मॅचचा खिताब पटकावला होता तोच फलंदाज. नाव आहे संदेश भोईर. ओहो, आडव्या बॅटने फटका खेळलाय पण मैदानाच्या आतमध्ये चेंडू आहे आणि फलंदाज मात्र बाद होत आहेत. चौकार आला. पुन्हा एकदा तुम्ही मॅच मध्ये कमबॅक करू शकता. कारण क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटला अनिश्चितताचं गेम म्हटलं जातं. पुन्हा एकदा जयदीप मात्र याचं कौतुक करावं लागेल. या षटकामध्ये 3 विकेट मात्र घेतलेत. ओ मात्र बॅटची आटली कट आणि 4था विकेट. कॉंग्रॅच्युलेशन. मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासई पुढच्या फेरीमध्ये मात्र प्रवेश करतायत. यस डीजे मास्टर होऊन जाऊन दे सुंदर संगीत. टीम जासई थेट पोहोचलाय सुपर 8 मध्ये. परंतु आज एक संघ आम्हाला इथे क्वालिफाय करायचा आहे. तर जयदीप बंटी ठरलाय सामन्याचा सामनावीर. बंटी यावं आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी. तर राजेश कालुराम खरत तर बघा मला तर वाटतं इथे भूषण होते तोपर्यंत ऐवा प्रेक्षक कमाल कॅच पारितोषिक होतं. आता हे पारितोषिक बंद झाले, ते देखील घरी गेलेत. तर जवानबाई यांचं पारितोषिक कंटिन्यू असेल 500 रुपये, 1500 रुपये. धन्यवाद. खाता पिता ग्रुपचे अध्यक्ष बाबेभाई, मला तर वाटतं त्यांनी गाडीला किक मारली की काय समजत नाही. तर यावा मॅन ऑफ द मॅच ऑलराऊंडर परफॉर्मन्स बंटी उरण प्रीमियर लीगचा बायकर मॅन मित्रांनो, ज्याने ऑलराऊंडर परफॉर्मन्स दिला तो बंटी ठरला या सामन्याचा सामनावीर. बाबेभाई तुम्ही देखील रजा घेताय, तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.
तर मॅन ऑफ द मॅच राजेश खरस साहेब आणि राजेश पाटील साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते बंटीला सामनावीराचं पारितोषिक या ठिकाणी देऊन त्याला इथे सन्मानित करण्यात यावं. खाता पिता ग्रुप, गावदेवी कॅटरर्स यांच्या वतीनं घड्याल आणि गावदेवी क्रिकेट क्लब नावा यांच्या वतीनं ही आकर्षक ट्रॉफी. कॉंग्रॅच्युलेशन्स बंटी, अभिनंदन. काय सांगशील या परफॉर्मन्स बद्दल? 6 खूप लांब आहे. कशी वाटली आज नावेची स्पर्धा? कारण आज 2 सामने जिंकून पुढच्या फेरीमध्ये दाखल झालात. काय सांगाल या विकेट बद्दल, या स्पर्धेबद्दल? नाही, आम्ही डे मध्ये येतो तेव्हा प्रत्येक वेळी तर फायनलला जातो, तर नाईटला पण आता फायनलला जायचा विचार आहे. कारण गेल्या वेळी आम्ही डेला 2 वेळा टाकलेल्या होत्या, 2 वेळा आम्ही फायनलला गेलो होतो. तर आई गावदेवीची कृपा आहे आमच्यावर. यस, क्या बात आहे. आई गावदेवीची कृपा नेहमी सातत्याने राहिली आहे ती झाशी संघावरती आणि थेट तो पोचलाय सुपर 8 मध्ये. भूषण, कुठे जाऊ नका, आज एकच संघ क्वालिफाय करायचा आहे सुपर 4 मध्ये, याची आपण नोंद घ्या. तर बंटी कुठे जाऊ नका याची आपण नोंद घ्या. तर भूषण, याबा आपला इथे सन्मान केला जाईल. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जासई तथा मेघनाथ शेठ प्रतिष्ठान ची आपण नाईट स्पर्धा पाहतो, त्या स्पर्धेचे दमदार आयोजक भूषण यांना विनंती असेल की आपण यावं. आपला इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी राजेश घरत साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे भूषण म्हात्रे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जासई यांचा इथे आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने करूया. अभिनंदन भूषण, 2 सामने जिंकले. थेट सुपर 8 म्हणजेच एक सामना अजून बॅलन्स आहे तुमचा. यातून जो संघ जिंकेल तो आपल्या समोर आपल्यासोबत खेळेल. या ठिकाणी आपण पाहू शकाल तर राजेश साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी इथे सन्मान या ठिकाणी भूषणचा आपण करत आहोत. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तर रुपेश घरत जासई, बॉडी बिल्डर. रुपेश यावा, आपणास ही विनंती असेल. बॉडी यावा, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. धन्यवाद. हॅलो. तर स्पर्धेचा आनंद घेत असताना A1 जोडी सूर्याभाई बोकडविरा आणि मनीष घरत नावा संघाचा हातोडा इथे स्पर्धेचा आनंद घेत असताना आपलंही सहर्ष स्वागत.